नमस्कार मित्रांनो, वेब 2 चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज या व्हिडिओमध्ये आपण अपंग बांधवासाठी अत्यंत महत्त्वाचा विषय घेणार आहोत. म्हणजे शासनाने अपंग बांधवासाठी ई-केवायसी कंपल्सरी केली आहे. तर आपण बघू ती केवायसी कशी करायची. सर्वप्रथम तुम्हाला गुगलला जाऊन इथं युनिक डिसॅबिलिटी असं टाईप करून सर्च करणे. जी सर्वप्रथम लिंक येईल, जी पहिली लिंक येईल त्याच्यावर क्लिक करून पुढं जायचं आहे. क्लिक केल्याबरोबर असा इंटरफेस तुमच्या समोर ओपन होईल. त्याच्यानंतर तुम्हाला इथं PWD लॉगिनवर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर असा इंटरफेस ओपन होईल. तिथं तुम्हाला एक एनरोलमेंट ID किंवा UDID नंबर इथं टाकायचा आहे. समजा आपण एक एक्झाम्पलसाठी एक टाकतोय. एनरोलमेंट ID आणि डेट ऑफ बर्थ टाकल्यानंतर कॅप्चा भरायचा आहे. त्याच्यानंतर लॉगिनवर क्लिक करायचं आहे तुम्हाला. लॉगिनवर क्लिक केल्यानंतर प्रोफाईल लॉगिन होईल. इथं बरेच ऑप्शन दिसत आहे तुम्हाला. इथं तुम्हाला एक ऑप्शन घ्यायचं आहे ई-केवायसी म्हणून. आता ह्या कॅन्डिडेटची आपण ऑलरेडी केवायसी केल्या कारणाने इथं त्याला ई-केवायसीचा ऑप्शन दिसत नाही आहे. ई-केवायसीचा ऑप्शन कसा दिसतो आपण ते बघणार आहोत. त्याच्या पुढं तर तुमच्या समोर असा एक इंटरफेस ओपन होईल. ई-केवायसी क्लिक केल्यावर इथं तुम्हाला इथं आधार नंबर टाकायचा आहे. त्याच्यानंतर ॲग्री करायचं आहे व जनरेट OTP करायचं आहे. जनरेट OTP केल्यानंतर OTP जाईल. इथं तुम्हाला तुमचा OTP टाकून व्हेरीफाय करायचं आहे. व्हेरीफाय केल्याबरोबर तुमचे ई-केवायसी डन असा मेसेज तुम्हाला समोर ओपन होईल. तुमची ई-केवायसी पूर्ण होऊन जाईल. असेच व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ प्रत्येक अपंगासोबत नक्कीच शेअर करा.